आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहता द टाइम्स 24 लाईव्ह। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत चिंबळे येथे कांद्याच्या उपबाजाराला दमदार सुरुवात। पहिल्याच दिवशी 7000 गुण्यांची आवक, 25 ते 30 रुपये प्रति किलोला दर। शेतकरी बांधवांनी शेतमाल देऊन सहकार्य करावे, सभापती अतुल लोखंडे यांचं आवाहन। गेली काही वर्षांपासून बंद असलेला श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचा चिंबळे येथील कांद्याचा उपबाजार आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गजबजून गेला। पहिल्याच दिवशी सुमारे 7000 गुण्यांची कांद्यांची आवक झाली असून व्यापाऱ्यांकडून 25 ते 30 रुपये प्रति किलो पर्यंत दर मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे। विशेष म्हणजे श्रीगोंदा बाजार समितीतील तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी शेतकऱ्यांच्या कांद्याला अगदी स्पर्धात्मक दर दिले। यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, सर्व संचालक आणि सचिव लगड यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। लिलाव पूर्ण होताच शेतकऱ्यांना तात्काळ चेकद्वारे पट्टी देण्यात आल्यानं व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि विश्वास अधिक दृढ झाला। यावेळी शेतकरी, संचालक आणि सभापती अतुल लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करत सर्व व्यापारी, शेतकरी आणि सहकाऱ्यांचे आभार मानले। मार्केट कमिटीचे सभापती अतुल लोखंडे यांनी सांगितले की सध्या आठवड्यातून 2 दिवस बाजार भरवण्यात येणार असून लवकरच तो 3 दिवस सुरू करण्याचा मानस आहे। तसेच श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल बाहेरील बाजारात न नेता श्रीगोंदा, काष्टी किंवा चिंबळे येथे बाजारच विक्रीस आणावा असे आवाहन त्यांनी केले आहे। मी शहाजी रामराव गायकवाड आज या ठिकाणी चिंबळे मार्केटमध्ये कांद्याचे निलावाची आज शुभारंभ झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले 4-5 वर्षापासून या ठिकाणी कांद्याचं मार्केट होतं, परंतु मधल्या काळामध्ये 1-2-3 वर्ष थोडंसं गॅप आला। काही अपर्याय कारणामुळे व्यापाऱ्यांना थोडे तोटे झाले, त्याच्यामुळे मार्केट या ठिकाणी ते बंद होतं। परंतु आज मितीला, आज या तारखेला अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये आणि शेतकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय की त्याचं कारण असं आहे की आम्हाला या ठिकाणी या 4-5 जी गावं आहेत आमची, चिंबळा असेल, लोणी व्यंकनाथ असेल, बेंडोली असेल, आज सभोवतालची हांगेवाडी असेल, हे सर्व गावं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गावं आहेत आणि मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होतो। आम्हाला या ठिकाणी कांदा बाहेरच्या ठिकाणी नेण्यासाठी त्या ठिकाणी मोठा ट्रान्सपोर्टचा खर्च व्हायचा, हा खर्च आमचा वाचलेला आहे। आणि आज या ठिकाणी मार्केट सुरू होत असताना आम्ही व्यापाऱ्यांची चर्चा केली आणि सचिव राजेंद्र लगड साहेबांचीही चर्चा केली आणि अतुलजी लोखंडे यांच्याबरोबर चर्चा शेतकऱ्यांनी केली। आता त्यांनी सांगितलं की आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी, जे आर्थिक सक्षम व्यापारी आहेत आणि ज्यांचे मोठे आळत आहेत, उदाहरणार्थ या ठिकाणी दिलीप नेता असतील, त्याप्रमाणे गौरव शेठ असतील, अनेक या ठिकाणी मोठे मोठे व्यापारी कांदा खरेदीला येणार आहेत। त्यामुळे आम्हाला शेतकरी बांधवांमध्ये आनंद आहे। याच्यासाठी आहे की आता आमच्या या ठिकाणी पट्टीमध्ये कुठलाही घोळ होणार नाही, आम्हाला योग्य पद्धतीत त्याचा मोबदला मिळेल, कांद्याचे निलाव चांगले होतील आणि आम्हाला रोख पट्टी मिळेल। त्या ठिकाणी शेठची बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही चेक स्वरूपामध्ये नॅशनलाइज बँकेचे चेक देऊन तो त्याच दिवशी पास होईल अशी व्यवस्था करू। हे सर्व गोष्टी असल्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद होतोय आणि आजचा निलाव या ठिकाणी चांगल्या प्रकारे झालेला आहे। त्यांनी 25 रुपयापासून 30 रुपयापर्यंत मार्केट आजचं काढलेलं आहे आणि पुढे सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारची विक्री, निलाव होऊन शेतकऱ्यांच्या पदरामध्ये निश्चितपणे नफा होईल। म्हणून तमाम आमच्या चिंबळे गावचे होते आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचे होते, व्यापाऱ्यांचं, चेअरमनचं आणि सचिवांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी त्यांनी उभं राहावं अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद। मी रमेश बाबासाहेब गायकवाड, माजी सरपंच चिंबळा। चालू वर्षी शेतकऱ्यांकडे भरपूर असा कांदा आहे आणि चिंबळा गाव हे असे आहे की त्या गावा शेजारून जवळपास 9-10 गावं अशी आहेत की ते कांदा उत्पादन करणारी हे गावं आहेत आणि त्यांना कुठेतरी कांद्याची हमी बाजार भेट मिळावी म्हणून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने आज जो निर्णय घेतला त्याच्यामुळे मी त्यांचं पुन्हा सुद्धा एकदा स्वागत करतो। हा कांदा जवळपास
हा 1900-2100 रुपयापर्यंत हा कांदा गेलेला आहे. मोठा कांदा जवळपास 2700 आणि त्याच्याही पेक्षा मोठा जर कांदा असेल तो 3000पर्यंत एक दोन वक्कल या ठिकाणी आज गेलेले आहेत. पण माझ्या माहितीने आता पाहिल्याप्रमाणे आपण सरासरी 2700 रुपये बाजारभाव चांगल्या कांद्याला या ठिकाणी आज सर्रास मिळालेला आहे. हे अगदी निश्चित आहे. आज खरं तर चिंबळ्यामध्ये मार्केटचं पुनर्जीवन होत आहे. मार्केट खरं तर पहिल्यांदा चालू होतं, पण ते काय कारणास्तव बंद पडल्यामध्ये 2 वर्ष गॅप पडला आणि त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना खरं तर बराच त्रास सहन करावा लागला. एक तर सुरुवातीला कांद्याला मार्केटच नव्हती. 8 रुपये, 10 रुपये, 6 रुपये, त्याच्यामुळे मार्केटमध्ये कांदा नेऊन कांद्याचा खर्च पण मिळत नव्हता. पण आज शासनाने थोडेसे 325-35 रुपयाने खरेदी चालू केल्यामुळे व्यापाऱ्यांनी त्याला साथ दिली आणि आज चिंबळ्यामध्ये मार्केट चालू झालं. बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी मार्केट निघालं. सर्वसाधारणपणे गोलटी माल असेल तो 21-22 रुपयांनी विकला जातोय. चांगला मिडियम माल असेल तो 24 रुपये, 27 रुपये, 30 रुपयापर्यंत विकला जातो आणि चिंगळी माल असेल तोही 18-19 रुपयांनी विकला जातो. हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार मोठा फायदा आहे, कारण तो कमी खर्च येतो, माल आणायला कमी खर्च येतो आणि मालाचं मार्केट चांगल्यापैकी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये 2 रुपये पडतात. हा दुहेरी फायदा त्याच्यामध्ये मिळाला जातो. आणि विशेष म्हणजे पट्टी रोख आहे आणि रोखपट्टी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये त्याचं समाधानाचं वातावरण आहे. आणि आज जे मार्केट चालू केलं व्यापाऱ्यांनी त्यांचं मी गावच्या वतीने अभिनंदन करतो. आज पहिल्याच दिवशी आपल्याला खूप चांगल्या आवकाने 60,000 गुणीच्या आसपास आवक लागलेली आहे आणि कांद्याचं मार्केट तुमचा 3000 रुपये आतापर्यंत निघलेला आहे. माल पाहून क्वालिटी प्रमाणे लोकांनी बी व्यवस्थित माल भरावा, निवड व्यवस्थित करावी, ग्रेडिंग व्यवस्थित करावी. गोल्टी कांदा बी 2000 ते 2200 रुपये विकलाय. मीडियम कांदा विकलाय 2000 ते 2400. जनरल मार्केट 2500 ते 2800 रुपये. काही लॉट सुपर क्वालिटीचे 3000 रुपये विकलेले आहेत. लोकांनी अशाच प्रकारे चांगल्या प्रकारची ग्रेडिंग करून माल आणल्यास आम्ही बी जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करू. आता सध्या कांद्याची जी पट्टी आहे ती आपली रोख स्वरूपात देण्यात येत आहे. सध्या कांद्याची आवक पाहता मार्केट तर वाढण्याच्या परिस्थितीतच दिसतंय, कारण कांद्याची आवक सगळीकडे सरासरी आवक आहे. त्यामुळे थोडंफार प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडा थोडा कांदा प्रत्येक मार्केटला विकत राहावा. एकदम कांदा विकायला पण शक्य नाही. थोड्या थोड्या कांदा म्हणजे 25 गोणी, 20 गोणी, 25 गोणी, 20 गोणी प्रत्येक मार्केटला विकत राहावा. सध्या इथं निलावाच्या वार सोमवार, गुरुवार आहेत. पुढे भविष्यात वाटल्यास एखादा दिवस वाढवण्याची योजना, शनिवार वाढवण्याची योजना संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवून घेऊ. सर्व संचालक मंडळ, चेअरमन अतुलजी लोखंडे, व्हाईस चेअरमन मनीषाताई मगर आणि सर्वात महत्वाचा जो घटक असतो सहकार, तो सचिव घटक अत्यंत महत्वाचा असतो. नगरसाहेब सचिव म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करतायत आणि म्हणून आज ही वेगवेगळे उपक्रम राबवत असताना ही बाजार समिती कोट्यावधीनं आपण आज जवळजवळ नफ्यामध्ये आहोत. नफा कमवणारी संस्था नाही, परंतु शेतकऱ्यांच्या मालाला चांगल्या प्रकारचा भाव मिळाला पाहिजे. शेवटी सरकारचं 100% अनुदान मिळण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला, बळीराजाला असं वाटतं मी घाम गाळून जे कमवलंय त्या मालाला बाजारात चांगला भाव मिळाला पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं समाधान दुसरं कोणतं शेतकऱ्याचं नसतं. या ठिकाणी चिंबळा उपबाजार मध्ये कांदा मार्केट पहिलंच होतं, परंतु थोड्या काही अडीअडचणी होत्या. त्या अडीअडचणीतून मार्ग काढून आज या ठिकाणी चांगल्या प्रकारचे व्यापारी या ठिकाणी आलेत आणि चांगल्या प्रकारचे व्यापारी जर आले आणि वेळेवर जर बिलं लोकांना मिळाले तर शेतकरी या ठिकाणी 100% तो व्यवहार शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. आणि म्हणून आज जवळजवळ या ठिकाणी आवक जी आहे दिवसभरामध्ये जवळजवळ 7000 गोण्याची आवक झालेली आहे आणि 25 ते 30 रुपयाचा भाव कांद्याला आज मिळालेला आहे. चिंगळीलाही चांगल्या प्रकारचा भाव मिळालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी अजून कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती पेडगाव या ठिकाणी मच्छीमारी मार्केट त्या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे नवीन शेतकरी भवन श्रीगोंद्यामध्ये होणार आहे, जेणेकरून त्या शेतकरी भवन मध्ये जे शेतकरी आहेत आपल्या तालुक्यात राहणारे, आपले विद्यार्थी शिकत असताना त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी खर्च येतो आणि म्हणून तशाही प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे. काष्टीला सुद्धा कांद्या मार्केटचं काम त्या ठिकाणी चालू आहे. शेतात पिकलेला जो माल आहे तो सहकारी तत्वावर चालणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती सगळ्यांनी आणावा. चांगल्या प्रकारचा भाव सगळ्याला त्या ठिकाणी दिला जाईल आणि वेळेवर त्या ठिकाणी सगळ्यांच्या पट्ट्या मिळतील अशा मी बाजार समितीच्या वतीने एक ग्वाही देतो. आजपासून आपल्या चिंबळा उपबाजारामध्ये कांद्याचे लिलाव पद्धतीने व्यापार पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. गेले काही वर्षापूर्वी विशेषतः कोरोना काळात या चिंबळा मार्केटमध्ये जे काही कांद्याचा व्यापार होत होता तो महाराष्ट्रात त्या मार्केटचा आवाज होता. अग्रगण्य असे बाजारभाव काढले जायचे. मात्र नंतरच्या काळात काही अडचणी आल्या आणि त्यामुळे हे मार्केट बंद झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांची या ठिकाणी बाजार पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव चालू करण्यासंदर्भात मागणी होती. आपण गेल्या वर्षी या ठिकाणी भुसार मालाचंही काम या ठिकाणी चालू केलं होतं.
निंबाळकर म्हणून आपण या ठिकाणी दौंड तालुक्यातील एक व्यापारी या ठिकाणी आले होते. त्यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी या ठिकाणी भुसार मालाचे निलाव या ठिकाणी चालू झाले होते. मात्र आजपासून या ठिकाणी कांद्याचे पुन्हा एकदा मार्केट चालू केलेलं आहे. या कामी विशेषतः चिंबळे ग्रामस्थ असतील, पंचकृषी असतील, या भागातील शेतकऱ्यांनी या गावचे सुपुत्र आणि बाजार समितीचे सचिव राजेंद्र लगड यांच्या मार्फत या ठिकाणी मागणी केली होती आणि त्यासाठी प्रामुख्याने सर्व संचालक मंडळाशी चर्चा केल्यानंतर सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यातून आज हे मार्केट सुरू झालंय. कुठल्याही भागात बाजार समितीचा बाजार जर चालू झाला त्या माध्यमातून त्या गावच्या अर्थकारणावर निश्चित स्वरूपात त्याचा परिणाम होत असतो. सर्व प्रकारची बाजारपेठ ही फुलत असते आणि आज हे कांद्याचं मार्केट चालू झाल्यामुळे शेतकरीच नाही तर बाकीचेही जे काही व्यापारी या भागात चालतात त्यालाही निश्चित स्वरूपात चालना मिळणार आहे. आज या ठिकाणी कांदा जर आणायचं म्हणलं तर विशेषतः ट्रान्सपोर्ट मधल्या पैशाची तर बचत होतीच, पण सर्वाधिक जी बचत होती ती माणसाच्या वेळेची होती. आज सकाळी माल घेऊन आला तर दुपारी निलाव होतो आणि संध्याकाळी जाताना तो बाजाराची पट्टी घेऊन जातो आणि त्याला आपल्या बाजारात जो काही निलाव झाला आणि त्या पद्धतीनेच पट्टी मिळाली का नाही याची तुलना त्याच ठिकाणी करता येते आणि जो काही बाहेर इतर ठिकाणचे मार्केट आहे त्याची आणि आपल्या बाजाराची तुलनाही करण्याची एक संधी मिळत असते. मार्केट चालू करायला शेतकऱ्यांची मागणी होती, बाजार समिती सकारात्मक भूमिका होती, मात्र त्याच पद्धतीने व्यापाऱ्यांचाही यामध्ये विशेष सहभाग आवश्यक असतो. म्हणून या ठिकाणी आपले श्रीगोंदा बाजार समितीचे सर्व व्यापारी वर्गाने अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यांच्या फर्मने या ठिकाणी आजपासून कांद्याची खरेदी चालू केली. त्याचप्रमाणे या गावचे व्यापारी विशेषतः अरुणराव गायकवाड सरपंच असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, तेही पुढच्या बाजारापासून या ठिकाणी खरेदी चालू करणार आहेत. या ठिकाणी आवाराची अडचण नाही, मात्र भविष्यात जरी काही आणखीन आवार वाढवण्याची गरज पडली, जागेची कमतरता पडली तर बाजार समितीच्या माध्यमातून आणखी शेडही या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. दररोज आपण निलाव झाल्यानंतर त्याच दिवशी संपूर्ण पट्टी देण्याचं, संपूर्ण शेतकऱ्यांचं संपूर्ण पेमेंट त्याच दिवशी देण्याची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. जर याबाबत कुणाला कसली अडचण आली तर त्यांनी जास्तीत जास्त पुढच्या बाजाराच्या आत बाजार समितीशी संपर्क करावा. त्यांची कोणाची काही पैशाची, वजनाची, कशाची जरी तक्रार असेल तर ती तात्काळ सोडवली जाईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आणखी एक गोष्ट सांगतो की चांगला मालाची निवड वेगळी केली तर त्याचाही बाजारभाव चांगला मिळेल. आणि या ठिकाणी पूर्वी लूज मार्केट होतं, आता ते गोणीतले तर गोणीही जास्त किमतीची महागाची न घेता प्लास्टिकचा जरी बारदाना वापरला तरी त्याचा कुठल्याही प्रकारचा बाजारभावावरती परिणाम होणार नाही, अशी मी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो. आणि सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो की श्रीगोंदा बाजार समिती आपली आहे, आपल्या तालुक्याची आहे, तालुक्याची कामधेनू आहे. तिचा कारभार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनेच करण्याचा निश्चित स्वरूपात आम्ही प्रयत्न करत आहोत. आपणही आपलं मार्केट चांगलं झालं पाहिजे, आपल्याही मालाला 2 रुपये अधिकचे मिळाले पाहिजेत. म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त आवक कशी लागेल त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी समजा 100 गोणी कांदा आहे त्यातला 50 गोणी जरी इकडे पाठवला, 50 गोणी दुसरीकडे पाठवला तर त्याचा तुलनात्मक विचार केला तर निश्चित स्वरूपात इथले 2 रुपये अधिकचे मिळतील. म्हणून आपल्या सर्व शेतकरी वर्गाला मी बाजार समितीच्या वतीने, सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने विनंती करतो की आपला माल या चिंबळा उपबाजार या ठिकाणी सर्व कांदा असेल, भुसार इथं चिंबळा असेल, श्रीगोंदा असेल, भोगरगाव असेल या ठिकाणी आपण सर्व भुसार माल पाठवावा आणि कांदा चिंबळा असेल, श्रीगोंदा असेल या ठिकाणी आपला कांदा पाठवायची मी सर्वांना विनंती करतो. त्याचप्रमाणे पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात आपण काष्टीलाही एक मोठे शेडचं काम चालू आहे सेलवालचं, त्याही ठिकाणी कांद्याचं मार्केट पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात सुरू करणार आहोत. तरी सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की आपल्या बाजारात, आपल्या मार्केटलाच माल पाठवून आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं. आज पहिलाच दिवस असून आपण सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी निश्चित स्वरूपात चांगला विश्वास ठेवलेला आहे. आज 7,000 पेक्षा जास्त गोणींची पहिल्या दिवशी आवक झाली ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि व्यापारी वर्गाने त्या विश्वासाला पात्र होत आज माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यातला सर्वाधिक बाजारभाव आज हा आपल्या चिंबळा बाजारात निघलेला आहे. म्हणून शेतकरी आणि व्यापारी या दोघांचेही मी बाजार समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्व विशेषतः राजेंद्र लगड सचिव असतील, सर्व कर्मचारी वृंद असतील, यांनी हे बाजार अचानक 4 दिवसात चालू करण्यासाठी जी मेहनत घेतली त्यासाठी मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 वार इथं आणि 3 वार काष्टीला, असे 6 वार आपले पूर्ण चालू राहतील कांदा मार्केटसाठी.
श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळे येथे उपबाजार पुन्हा सुरू झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना जवळच्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध झाली असून वाहतूक खर्चात बचत आणि चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा ही व्यक्त केली जात आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी सरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.